आणि परिवार, सर्व उपासक उपासिका आपल्या सर्वांनाही माझा प्रेम जय भीम। संप पापस अकरण कुशल संपदा सचित परियोदपनं एकं बुद्धान सासन। तथागत म्हणतात कुशल कर्म करा। कुशल कर्म म्हणजे चांगले कार्य करा, चांगले कर्म करा। जेव्हा आपण चांगले कार्य करतो, कुशल कर्म करतो, चांगली कामं करतो, तेव्हा मानव जातीच्या नैतिक व्यवस्थेला लाभ होतो। मानव जात सुखात राहते, मानव जातीच्या सुखामध्ये भर पडते। म्हणजे आपल्या कुशल कर्मामुळे, आपल्या चांगल्या कामामुळे मानव जातीच्या सुखामध्ये काही ना काही भर पडत असते। आपण वाईट कर्म केले, खराब कर्म केले, चुकीचे काम केले, वाईट कर्म केले तर मानव जातीच्या नैतिक व्यवस्थेचं अधपतन होते। मानव जात दुःखात राहते आणि मानव जातीच्या दुःखामध्ये भर पडते। म्हणून बुद्ध म्हणतात कुशल कर्म करा, म्हणजे चांगले कार्य करा, चांगले कर्म करा, अकुशल कर्म करू नका, वाईट कर्म करू नका, आपल्या चित्ताला शुद्ध ठेवा, हीच बुद्धांची शिकवण आहे। या शिकवणुकीला अनुसरून कालकथित कालवस स्मृतिशेष भंते संतरत्न यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जे काही अल्पस जीवन मिळालं, त्यांना जे काही 30-35 वर्षाचं आयुष्य मिळालं, या आयुष्यामध्ये, या लाभलेल्या जीवनामध्ये त्यांनी जे जे कुशल कर्म केलेलं आहे, जे जे चांगलं कार्य केलेलं आहे, जे जे चांगलं काम केलेले आहेत, त्या चांगल्या कामाला, त्या कुशल कार्याला, त्या कुशल कर्माला आपण सर्वजण विनम्र अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली वाहतो। म्हणा साधू साधू साधू। माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे। तथागतांना फुलं अर्पण करताना आपण म्हणतो कुप्पम मिलायती यथा इदं मे कायो तथा याती विनाश भाव। हे तथागता, मी तुला फुले अर्पण करतो, हे पुष्प अर्पण करतो। ही फुले कालांतराने कोमेजून जाणारी आहे, विनाश पावणारे आहे, नाश पावणारे आहे। ही फुले आपण जे अर्पण केली बुद्धाला, ती सायंकाळी कोमेजून जातील, उद्या ही फुलं सडून झडून जातील, परवाच्या दिवशी ही फुले मातीमध्ये मिळून जातील। म्हणजे ज्याप्रमाणे हे फुले विनाश पावणारे आहेत, नाश पावणारे आहेत, त्याचप्रमाणे माझं शरीर सुद्धा विनाश पावणार आहे, माझं शरीर सुद्धा नाश पावणार आहे। हे जीवन क्षणभंगूर आहे, हे जीवन पाण्याचा बुडबुडा आहे, हे जीवन पाण्याचा बुडबुडा आहे। हे कधी फुटून जाईल काही सांगता येत नाही, हे जीवन कधी संपून जाईल काही सांगता येत नाही, कोणाला कधी मरण येईल काही सांगता येत नाही। मरण आमच्या दारावर थाप टाकून हात देऊन म्हणत आहे, मरण आमच्या दारावर थाप टाकून हात देऊन म्हणत आहे, आली रे आली आता तुझी बारी आली। काय म्हणत आहे मरण? आली रे आली आता तुझी बारी आली, कधी कोणाची बारी येईल काही सांगता येत। काल संगरत्न भंतेची बारी होती, उद्या आमची पण बारी असू, परवाच्या दिवशी कोणाची तरी बारी असू शकते। प्रत्येकाची बारी येणारच आहे आणि प्रत्येकाला जायचंच आहे। फक्त कोणाचं आयुष्य जास्त आहे, कोणाचं आयुष्य कमी आहे। कोणी 100 वर्षापर्यंत जगतं, कोणी कधी कधी 110 वर्षापर्यंत जगतं, जर्जर होऊन सुद्धा, म्हातारा होऊन सुद्धा मरतं, कोणी 90 पार करतं। पण 100 पार करणारे फारच थोडके लोक आहेत। सगळेच जण शतक मारू शकतात का? सगळेच जण सचिन तेंडुलकर होऊ शकतात का? नाही, सगळ्यांना शतक मारण्याची संधी मिळत नाही। क्वचित प्रसंगी कोणाला शतक मारण्याची संधी मिळते। काही जण 90 मध्ये, काही जण 80 मध्ये, 60 मध्ये, 50 मध्ये, 40 मध्ये, 30 मध्ये, 20 मध्ये, 10 मध्ये जन्म झाल्यावर काही लोक गर्भातच मरतात। काही लोकांना फारच थोडस आयुष्य मिळतं। पण जन्म झाल्यावर जे काही आपल्याला आयुष्य मिळतं, या आयुष्यामध्ये आपण चांगलं जगायचं आहे, आपण चांगलं बोलायचं आहे, आपण चांगलं राहायचं आहे, आपण चांगलं वागायचं आहे। बुद्धाचा धम्म काय सांगतो? चांगलं बोलणे, चांगलं जगणे, चांगलं राहणे, चांगलं वागणे। बुद्धाचा धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चांगलं वागणे, चांगलं बोलणे। म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसासोबत कसा वागतो, कसा बोलतो, कसा जगतो, कसा राहतो, यामध्येच धम्म आहे। धम्म जगण्यात आहे, धम्म वागण्यात आहे, धम्म बोलण्यात आहे, धम्म राहण्यात आहे। म्हणून माणसानं
माणसासोबत माणसासारखं वागावं, हाच नियम बुद्धाने सांगितला. यालाच म्हटलेला आहे धम्म. म्हणून माणसानं माणसासोबत माणसासारखं राहावं, म्हणजे एका माणसाचं दुसऱ्या माणसासोबत असलेलं नातं म्हणजे धम्म होय. धम्म म्हणजे नीती, धम्म म्हणजे सदाचार, धम्म म्हणजे सद्गुण, धम्म म्हणजे चांगली वागणूक, धम्म म्हणजे सुंदर जीवन. धम्म म्हणजे काय? सुंदर जीवन. काया वाचा मनाची शुद्धता राखणे म्हणजे धम्म. जीवन सुचिता, जीवनाची पवित्रता राखणे म्हणजे धम्म. म्हणून हा धम्म, ही नीतिमत्ता, धम्म म्हणजे नीती, हे आपल्याला आचरणात आणून जगायचं आहे. कारण कोणाचं आयुष्य कधी संपेल काहीही सांगता येत. बघा, तुम्हाला म्हणते की शेवटच्या काळामध्ये म्हणजे आता काही महिन्यापूर्वी त्यांनी दीक्षा घेतली आणि जीवनवरच त्यांचं निधन झालं. चांगली गोष्ट आहे की त्यांचं चिवरमध्ये निधन झालं. आपल्यासाठी ही दुःखद घटना आहे. 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये मरण ही दुःखद गोष्ट आहे. परंतु त्याने चिवरवर प्राण सोडला आणि म्हणजे चिवरवर गेले, म्हणजे चांगल्या जीवनामध्ये ते गेले, ही एक चांगली गोष्ट आहे. कारण तुम्ही धम्माला मुलगा अर्पण केला, तो भिक्षू झाला, तो श्रामणेर झाला, त्याने दीक्षा घेतली आणि चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला, धम्माचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला, सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न केला आणि हे सुंदर जीवन जगता जगता त्यांचं दुःखद असं निधन झालं. बघा, समाजामध्ये चांगलं काम करणारे भरपूर लोक आहेत, भरपूर असे लोक समाजात चांगलं काम करत आहेत. परंतु चांगलं काम करता करता काही जणांना कमी आयुष्यामध्येच निधन आहे. बघा, तुम्हाला मी सांगत अनेक वेळा या आसपासच्या परिसरामध्ये मी येत असतो. भोसरी, मोसी, हे इकडचे या परिसरामध्ये मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये, बऱ्याच विहारामध्ये, बऱ्याच दुःखद प्रसंगी, बऱ्याच सुखद प्रसंगी मी कार्यक्रमाला उपस्थित असतो. तेव्हा इकडचे तिकडचे अनुभव मी सांगत असतो. मी मागच्या एका वर्षामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो की अहमदनगरमध्ये पारनेर ठिकाणी एक भिक्षूंची शाळा होती, म्हणजे श्रामणेर शाळा होती. जसं आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुळाव्याला भिक्षू शाळा होती, वटफळीला काही भिक्षू असतात, तसं पारनेर या ठिकाणी एक भिक्षू शाळा होती. आणि ती भिक्षू शाळा एका सुधाकर नगर नावाच्या सरांनी ती स्थापन केली. स्वतःची जागा देऊन त्या ठिकाणी छानसं भिक्षू सेंटर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि बरेचसे भिक्षू त्या ठिकाणी यायचे आणि बौद्ध भिक्षूवर श्रामणेरावर धम्माचे संस्कार करायचे. फार सुंदरसा त्या ठिकाणी काम चालू होतं. 100 श्रामणेर तिथे शिक्षण घेत होते. भविष्यामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक विहारामध्ये, प्रत्येक तालुक्याला एक धम्म प्रचारक असावा, फुल टाइमर धम्म प्रचारक असावा, यासाठी ते योजना करत होते. किती चांगलं ते काम करत होते. मागच्या वर्षी त्यांनी एक बैठक ठरवली आणि त्या बैठकीला भिक्खू महामोगलायन किंवा वेगवेगळे भिक्खू त्यांनी आमंत्रित केलं. 4 मार्चला त्यांनी कार्यक्रम आयोजित केला आणि वेगवेगळ्या भिक्खूंना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्याला अशी बैठक घ्यायची आहे आणि आपल्याला अशा प्रकारचं धम्म काम करायचं आहे, फुल टाइमर धम्म प्रचारक नेमायचे आहेत आणि त्यासाठी आपण एक बैठक घेणार आहोत. 4 मार्चला आपण सर्वांनी यावं. त्यांनी सगळ्याला फोन केले, सगळ्यांना मेसेज पाठवले. 3 मार्चला त्यांनी रात्रभर ते जाग होते, 3 वाजेपर्यंत ते जाग होते. 3 वाजता त्यांनी स्वतःच्या मोबाईलला स्टेटस ठेवले की उद्याच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. प्रत्येकाला वैयक्तिक मेसेज पाठवले की 4 तारखेला तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहावं. असा रात्रीचं 3 वाजता त्यांनी मेसेज पाठवले आणि सकाळी 6 वाजता म्हणजे 3 वाजता ते 4-5 वाजता झोपले असतील आणि सकाळी 6 वाजता त्यांना अटॅक आला आणि अटॅक मध्येच त्यांचं निधन. ज्या माणसांना त्यांनी बोलवलं, ज्या माणसांना कार्यक्रमासाठी बोलवलं, ते माणसं त्यांच्या मयतीला असतात. बघा, एवढं चांगलं काम करणारा माणूस तुम्हा आम्हाला सोडून किती चांगलं काम करतो. आता भक्ते संघरत्न त्या दिवशी सकाळी 4-5 वाजता त्यांना पोटात दुखल्यासारखं वाटत होतं, थोडंसं छातीत दुखल्यासारखं वाटत होतं आणि त्यांनी बाजूचे भक्ते सदानंद, भक्ते धम्मरत्न आणि भक्ते आपले कल्याण गोदी हे ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी लगेच ॲम्ब्युलन्स बोलवली. ॲम्ब्युलन्स बोलून त्यांना दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात एखादा तासा उपचार झाला असेल आणि त्या एखाद्या तासामध्येच त्यांनी स्वतःचा प्राण सोडला आणि तो तेव्हा आम्हाला सोडून गेला.
फार दुःखद घटना आहे, अतिशय दुःखद घटना आहे. ती सहन होण्यासारखी गोष्ट नाही आहे, परंतु तुम्हाला सहन करावं लागेल. पुन्हा परंतु तुम्हाला ते स्वीकारावं लागेल, परंतु तुम्हाला ते झेलावं लागेल, तुम्हाला त्याच्यावर मात करावी लागेल. हे दुःख पचवावंच लागेल. पचवण्याशिवाय पर्याय नाही आहे. शेवटच्या दिवसामध्ये त्याने धम्माचा प्रचार केला, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि धम्माचं त्यांनी काम केलं. तुम्ही सम्राट अशोकाने स्वतःचा मुलगा दान दिला, मुलगी दान दिला. तुम्ही सुद्धा स्वतःचा मुलगा दान देऊन धम्माच्या प्रचारात हातभार लावण्याचं काम केला. तर तुम्ही चांगलं काम केलं, कुंतीजीला दान दिलं. परंतु कुंतीजीचं आयुष्य कमी होतं, त्यांचं फारच अल्प आयुष्य लाभलं होतं. त्या कामामध्ये, त्या कार्यामध्ये, धम्मप्रचारामध्ये त्याने जे काही हातभार लावला आणि म्हणते महामौलाने आता जी काही साथ दिली आणि पुढे ते धम्मप्रचार करणार होते, पण काळाला ते मान्य नव्हतं. हीच ऊर्जा घेऊन, हीच प्रेरणा घेऊन तुम्ही सुद्धा धम्म कार्यामध्ये सक्रिय राहा. या धम्म कार्याला म्हणते संघरत्न यांना मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. याच ठिकाणी धन्यवाद. जय हिंद.